नमस्कार मंडळी. आज आपल्यासमोर एक धक्कादायक आणि चर्चेचा विषय. पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रपती होणार का? राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. पण यात किती तथ्य आहे? 2024ची लोकसभा निवडणुका पार पाडली. मोदी सरकार पुन्हा एकदा सत्तेत आलं. आता पुढचा मोठा प्रश्न 2027 मध्ये होणाऱ्या राष्ट्रपती निवडणुकीसाठी भाजप काय प्लॅन करतंय? राजकीय वर्तुळात चर्चा आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच राष्ट्रपती बनवण्याचा प्लॅन आहे. भाजपकडे लोकसभेत मजबूत बहुमत आहे आणि काही राज्यात त्यांचा प्रभाव टिकून आहे. जर एनडीएला विधानसभेमध्ये पुरेसे संख्याबळ मिळालं तर मोदींना राष्ट्रपती बनवण्यास कसलाही अडथळा राहणार नाही. या निर्णयामागे असू शकतो एक दीर्घकालीन राजकीय रणनीती. मोदींजी राष्ट्रपती बनले, पुढील 5 वर्षे भाजपच्या नैतिकतेवर आणि निर्णयावर एक नैतिक शिक्का बसू शकतो. मोदीजी स्वतः कधीच राष्ट्रपती पदावर भाष्य केलं नाही, पण त्यांची एक ओळख आहे, मी देशाचा सेवक आहे. ते पदाच्या मागे न लागता कर्तव्य आणि संधी शोधतात. मग हा बदल ते स्वीकारतील का? होणार आहे की एक प्रोपगंडा स्ट्रॅटेजी आहे? कदाचित लोकांचं लक्ष इतर मुद्द्यावरून हटवण्यासाठी किंवा विरोधकांना गोंधळात टाकण्यासाठी. एक मात्र नक्की, भविष्यातील ही एक शक्यता नाकारता येत नाही. तुम्हाला काय वाटतंय? नरेंद्र मोदी राष्ट्रपती होतील का, की 2029 पर्यंत पंतप्रधानच राहतील? तुमचं मत खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. राजकारणात काही शक्य आहे, पण जे घडलं नाही त्यावर चर्चा जास्त होते. तुम्हाला काय वाटतंय? जे महाराष्ट्र